अन्य अविनाशची क्यूट लव्ह स्टोरी भाग 50. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्ही जर आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. मागील भागात तुझ्या येण्याने तो आनंदी आहे ही गोष्ट समीराच्या रागाला आणखी खतपाणी घालणारी ठरली. रागाच्या भरात तिने तुमच्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न केला. समीराने तुझ्याबद्दल खोटं बोलून आजींनाही आपल्या बाजूने वळवलं. त्यामुळे त्या दिवशी आजींनी तुला कठोर शब्द सुनावले. मात्र जेव्हा त्यांना सत्य समजलं तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. त्या एका घटनेनंतर अविनाशच्या आयुष्यात अनेक अनपेक्षित आणि वाईट गोष्टी घडल्या, ज्याचा परिणाम त्याच्या हसत्या खेळत्या कुटुंबावर झाला आहे. आजही त्या कटू आठवणींनी ते कुटुंब तडफडत आहे. तर आतापासून पुढे कसल्या कटू आठवणी मॉन्टी? नक्की काय झालंय? अविनाश बरा आहे ना? त्याच्या घरचे सगळे ठीक तर आहेत ना? अन्याने काळजीने प्रश्न विचारला. अन्या पाहायला गेलं तर वरवर सगळं काही ठीक दिसत आहे, पण खरं सांगायचं तर त्याच्या घरी काहीच ठीक नाही. आणि त्याचं घर म्हणायला तो तिथे राहतो कुठे? मॉन्टी हळवा होऊन बोलला. म्हणजे मला काही समजत नाही मॉन्टी. अन्याने न समजून प्रश्न विचारला आणि तिच्यासोबत तिचे घरचेही त्याचे उत्तर ऐकण्यासाठी उत्सुक झालेले होते, कारण त्यांना मॉन्टीचं हे कोड्यातील बोलणं समजत नव्हतं. अन्य खरं तर अविनाशसाठी त्याची फर्स्ट प्रायोरिटी त्याचे कुटुंब होतं, आणि हे लहानपणापासूनच होतं. तो कधीच आपल्या कुटुंबापासून दूर राहिला नाही. त्याला त्यांचं कुटुंब खूप प्रिय होतं, पण आज तो त्या कुटुंबापासून दूर एकटा राहतोय. दूर कुठेतरी बघत मॉन्टी बोलला. काय? अवी त्याच्या घरच्यांपासून दूर राहतोय? पण हे कसं शक्य आहे? मी त्याच्या एका मुलाखतीत ऐकलं होतं की तो त्याच्या कुटुंबावर खूप प्रेम करतो. त्यांच्यापासून दूर राहण्याचा तो विचार देखील करू शकत नाही. म्हणूनच त्याने पुढील शिक्षणासाठी परदेशात जाण्याचे टाळलं होतं. मग असं काय घडलं की तो आपल्या कुटुंबापासून दूर राहू लागला? अन्याच्या बोलण्यात आश्चर्य आणि धक्का स्पष्टपणे जाणवत होता. तिच्या मनात आता एक ना अनेक प्रश्नांचे फेर धरू लागलेले होते. अन्या, अवी एकटाच राहतोय. त्याचे आपल्या कुटुंबावरचे प्रेम अजूनही तसंच आहे, पण त्या कटू आठवणींनी त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केले. त्या रात्री समीरा त्यांना स्वतःसोबत घरी घेऊन आलेली, पण त्या काहीतरी वेगळ्याच वागत होत्या. म्हणजे स्वतःशी बोलत होत्या. माझं चुकलं, मला माफ कर, असं बडबडत होत्या. समीराने याच गोष्टीचा फायदा घेऊन आजींच्या अवस्थेला अवी जबाबदार आहे असं सांगितलं. त्याने अवीबद्दल त्याच्या घरच्यांच्या मनात खूप काही भरवलं. त्याच्या बाबांनी तर गेले 3 वर्षात त्याचे तोंड देखील बघितलं नाही. मोंटीने एक दीर्घ श्वास घेतला आणि बोलायला सुरुवात केली. पण यामध्ये अवीची काही चुकी नव्हती ना? मग त्याने त्याच्या बाबांसोबत आपली बाजू का मांडली नाही? त्याने समीराचा खोटेपणा सगळ्यांसमोर आणायला हवा होता ना? अन्या म्हणाली. तुला माहिती आहे अन्या, मॉन्टीने तिच्याकडे पाहिलं. जेव्हा आपल्या सर्वात जवळच्या माणसांच्या डोळ्यात आपल्याबद्दल अविश्वास व तिरस्कार जाणवतो, तेव्हा माणूस आतून पूर्णपणे तुटून जातो. तसंच काहीसं अवीच्या बाबतीत झालं आहे. समीराने अवीच्या विरोधात इतक्या खोट्या गोष्टी पसरवल्या की त्याच्या घरच्यांनी देखील तिच्यावर विश्वास ठेवला आणि इथे सगळे अवीला दोषी मानू लागले. यामुळे अवी खूप नाराज झाला. तो आतून तुटला आणि तडफडत्या घरातून बाहेर निघाला. त्यानंतर परिस्थिती सुधारायची आतच बरंच काही बिघडलं होतं. मॉन्टी हताशपणे बोलला. काय बिघडलं होतं? अन्याने न समजून प्रश्न विचारला. अन्या समीरा एवढ्यावरच शांत बसली नाही. ती अवीला आणखीनच त्रास द्यायचा विचार करत होती. तिने स्वतःच्या घरी जाऊन अवी आणि तुझ्याबद्दल सगळं सांगितलं व तिच्या मॉम-डॅडसमोर जीव द्यायचा प्रयत्न केला, म्हणजे नाटक केलं. तेव्हा तिच्या आईबाबांनी तिला थांबवलं व तिची समजूत घातली. त्यानंतर तिच्या बाबांनी सरळ अवीच्या बाबांना फोन केला आणि अवीच्या वागण्याचा जाब विचारू लागले. एवढेच नाही तर त्यांनी त्या दोघांची इतक्या वर्षांची असलेली मैत्री तोडली. या गोष्टींचा अवीच्या बाबांना खूप मोठा धक्का बसला आणि ते चक्कर येऊन खाली पडले. म्हणून शिकाने, म्हणजे अवीच्या बहिणीने घाबरून अवीला फोन लावला, पण रागाच्या भरात अवीने तिचा कॉल रिसीव्ह केला नाही. शेवटी तिने मला कॉल केला व आम्ही त्यांना हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो. अशा अवीच्या वागण्यामुळे शिखा व त्याच्या आजोबांनाही त्याच्यावर राग आला आणि अशा प्रकारे अवी आपल्या कुटुंबापासून दुरावला. आता त्याच्या घरात एकमेव त्याची आई आहे जी त्याच्याशी बोलते.
त्याची विचारपूस करते. मॉन्टी बोलला, समीराने असं करायला नको होतं. तिच्यामुळे एक हसतं-खेळतं कुटुंब उद्ध्वस्त झाले आहे आणि कुठे ना कुठे मी देखील या सगळ्यात जबाबदार आहे. अन्या मॉन्टीकडे बघून अपराधीपणाने बोलली, अन्या, यामध्ये तुझे काही चुकी नाही. हे सगळं त्या समीरामुळे घडलं आहे. तसंही तेव्हा जर तू अवीच्या सोबत असतीस तरी तिने दुसऱ्या कुठल्यातरी पद्धतीने त्याला त्रास दिला असता. कारण तिने काहीही करून तुला त्याच्या आयुष्यातून दूर करायचं चॅलेंज दिलं होतं. मॉन्टी समीराचं बोलणं आठवून बोलला, ठीक आहे मॉन्टी, जे झालं ते झालं. पण मला आता अवीची मदत करायची आहे. त्याला त्याच्या कुटुंबासोबत एकत्र खुश पाहायचे आहे आणि यासाठी मला तुझी मदत लागेल. अन्या निर्धाराने बोलली आणि तिचं बोलणं ऐकून मॉन्टीच्या डोळ्यात चमक आली. पण अन्या, तुला वाटतं तेवढं सोपं नाही. तो आता आधीचा अविनाश उरलेला नाही. तुझ्या आल्यानंतर त्याने स्वतःला पूर्णपणे कामात झोकून दिलं. तो कोणाशी फारसा बोलत नाही. अगदी माझ्याशी सुद्धा. तो फक्त कामापुरता बोलतो. या 3 वर्षात तो खूप कठोर आणि रागीट बनलाय. आता तर मलाही त्याच्याशी बोलताना भीती वाटते. त्याला अगदी छोट्या छोट्या गोष्टींवरून राग येतो आणि एकदा का तो रागावला तर समोर दिसेल ते फेकून देतो. मॉन्टी अविनाशच्या बदललेल्या स्वभावाबद्दल सांगत होता. काय? अविनाश इतके कठोर झालेत? अन्या, मग तू तिकडे जाण्याचा विचारसुद्धा करू नकोस. मला तर त्यांच्याबद्दल ऐकूनच भीती वाटते. तुला पाहिल्यावर ते काय करतील देव जाणे. नाही अन्या, तुझं जाणं योग्य नाही. त्यांची मदत करायला जाणं टाळ. मी तुला अगदी मनापासून सांगते. सुमनताई काळजीने बोलल्या. नाही आई, मला त्यांची मदत करायचीच आहे. ते कोणत्याही अपेक्षेशिवाय. मला ओळखही नसताना ते माझ्या मदतीसाठी पुढे आले. त्यांनी बाबांना आजोबांच्या माध्यमातून समजावलं. म्हणूनच मी आज या पोस्टवर आहे. त्यांनी माझ्यासाठी खूप काही केलंय आणि आज माझ्यामुळेच ते आपल्या घरच्यांपासून दूर आहेत. त्यांना अशा परिस्थितीत सोडून जाणं शक्य नाही आणि योग्य नाही. मी तिथे जाईन आणि त्यांना यातून बाहेर काढेल. अन्या निर्धाराने बोलली. मी बरोबर बोलते ना बाबा? ती पाठीमागे वळली आणि बाबांच्या डोळ्यात पाहत ठामपणे म्हणाली. बाबा तिच्या निर्धाराने प्रभावित झाले. त्यांनी तिच्या डोळ्यातील अपराधीपणा पाहिला आणि तिची दिसणारी कर्तव्य भावना पाहिली. काही क्षण विचार करून त्यांनी गंभीर स्वरात उत्तर दिलं. तू योग्यच करतेस, पण मी तुला एक गोष्ट सांगतोय. हा मार्ग सोपा नाही. अविनाश जे काही सहन करतोय त्यातून बाहेर पडायला त्याला वेळ लागेल. तुला त्याला समजून घ्यावं लागेल. त्याच्या रागाला, त्याच्या कठोर वागण्याला, बोलण्याला तुला शांतपणे सामोरे जावे लागेल. अन्याचे बाबा समजावत बोलले. अहो, पण अन्या खूप संवेदनशील आहे. अविनाशचा राग, त्याचं बोलणं ती सहन करू शकेल का? मला तर काहीच समजत नाही. ती कशाला स्वतःला यात ओढते. सुमनताई काळजीने बोलल्या. सुमन अन्याच्या डोळ्यातल्या जिद्दीकडे बघून तिने निर्णय घेतला आहे आणि तिचे प्रेम, तिची निष्ठा तिलाही करण्यासाठी सक्षम बनवेल. बाबांनी सुमनताईंना समजावलं आणि अन्याने त्यांच्याकडे चमकून पाहिलं. कारण खरंच ती अवी म्हणजे अविनाशवर मनापासून प्रेम करू लागली होती आणि म्हणूनच ती आजवर लग्नाच्या विषयातून आणि लग्नापासून ती पळत होती आणि हे तिच्या बाबांना देखील जाणवलं होतं. म्हणूनच ते आज मुद्दामून तिचे हावभाव पाहण्यासाठी हे बोलून गेलेत. आणि हे समजून मॉन्टीनेही हसत मान डोलावली. अन्या, मला तुझ्या ठामपणावर विश्वास आहे. पण हे लक्षात ठेव, अवीला समजावण्यासाठी तुला खूप संयम ठेवावा लागेल. तो आता सहजपणे कोणत्याही माणसांवर विश्वास ठेवत नाही. मी तुझी मदत करायला तयार आहे, पण तूच त्यांच्याशी योग्य तो संवाद साधू शकशील. मॉन्टी म्हणाला. मी तयार आहे. अवीच्या आयुष्यात परत आनंद आणण्यासाठी मी जे काही करावं लागेल ते करेन. अन्या आपल्या भावनांना आवरलं आणि आत्मविश्वासाने म्हणाली. सगळ्यांनी एकमेकांकडे पाहिलं व रूममध्ये एक प्रकारची तणावपूर्ण शांतता होती. पण अन्याच्या निश्चयाने एक नवीन आशा निर्माण झाली होती. बाबांनी तिच्या डोक्यावर हात ठेवत आशीर्वाद दिला. अन्या, आम्ही सगळे तुझ्या प्रयत्नांमध्ये सोबत आहोत, तेव्हा तू हिंमत हरू नकोस. सगळं चांगलंच होणार आहे. बाबांनी आशीर्वाद दिला आणि तिच्या आईनेही तिला आशीर्वाद दिला. पण यातून त्या थोड्या घाबरल्या होत्या. अन्याला तिच्या प्रयत्नांमध्ये यश मिळू दे अशी मनोमन प्रार्थना करत होत्या. अन्याच्या डोळ्यात त्यांना आत्मविश्वास दिसत होता.
तिच्या मनात एकच विचार होता, अविनाशला पुन्हा त्याच्या कुटुंबासोबत हसताना पाहायचं. त्यानंतर सगळ्यांची जेवणं झाली व ते सगळे 3 वर्षानंतर पुन्हा एकदा मुंबईच्या दिशेने रवाना झाले. अन्या व तिचे कुटुंब आज 3 वर्षानंतर पुन्हा मुंबईत येत होते. तेव्हा त्यांच्या आठवणींना उजाळा मिळत होता. तर मॉन्टी अविनाशबद्दल विचार करत होता की तो 3 वर्षानंतर अन्याला बघून काय रिॲक्ट करेल. तर इकडे सम्राट वेड्यासारखा अन्याला शोधत होता आणि क्षणाक्षणाला त्याचा राग वाढतच होता. तर मित्र आणि मैत्रिणींनो, समोर काय होईल ते बघत राहा ही कथा. आणि हा भाग कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा आणि आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा.